नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. असं डोकं दुखतंय ना माझं, बेकार डोकं दुखतंय भाई. त्यात हा आवाज घाट 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 घाट. उठलोय आता, आवरतो आता आणि आवरतो माझी आंघोळ झाली. तर 2-3 गोळ्या खातो. डोकं एवढं दुखतंय ना, तर नेक्स्ट लेवल दुखतंय भाई. असलं डोकं दुखतंय ना माझं आता. आई गं, उठता येत नाही मला. काय आजचा कालचा ब्लॉग कसा जाणार आता. फार डोकं दुखतंय माझं. मगपासून मी स्क्रीन न वापरते, कारण स्क्रीनने अजून डोकं दुखतं. बघू आता थोडा वेळ, बघू. आजचा ब्लॉग कदाचित जरा समजून घ्या. आजचा आणि उद्याचा ब्लॉग कदाचित मिक्स असेल, कारण 2 दिवस झाले तब्येत जरा खराब आहे. सो बघूया कसं काय. तर भाई आत्ता कुठेतरी डोकं दुखायचं थांबलं, म्हणून मी आरेमध्ये आला. आता आम्ही तिथे नेहमी काय ना काय खात असतो. काय ठीक आहे. कसा झाला कार्यक्रम? ह्याच्या भावाने मस्त एक रिसॉर्ट ओपन केलं आहे पुण्याला. ते बघायला गेलं पाहिजे नक्की. तर असं सगळं आहे. आत्ता कुठेतरी डोकं दुखायचं थांबलं आहे. आता तर आधी खाईन मी, खाल्ल्यानंतर मग आता जरा निवांत आहे. थोडा वेळ संध्याकाळपर्यंत थोडंसं निवांत आहे. आता मग जरा इकडे तिकडे फिरीन आणि मग बोलीन. आता आधी खायला आलं तर आधी खाऊन घेईन मित्रांनो. जस्ट आमचं झालं आहे खाऊन आता. आणि जेव्हा मला म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला तर शांत बसायचं असतं, तर आम्ही इथे येतो. ही आमची जागा आहे आरेमध्ये. तर इथे येतो, इथे बसतो. आता मी तेच टिक्याशी बोललो होतो की डेली ब्लॉगमध्ये अजून वेगळं काय करता येईल. जसं काल परवाच्या ब्लॉगमध्ये मी बोललो की सिनेमॅटिक काहीतरी करीन किंवा असं काहीतरी करीन की ज्याच्यात मला करता येतं. पण ते पण 2-3 ब्लॉग नंतर एकदा किंवा 2 ब्लॉग नंतर एकदा असं करू शकतो. कारण फॉर अ फॅक्ट त्याला एक कॅमेरा हँडल करायला एकजण लागतं. एकटा मी करीन प्रयत्न, पण एकटं पण किती करणार, म्हणजे घरात पण किती व्हिडिओ शूट करणार, असं आहे त्याचा हिशोब. सो ते बघू, त्याच्यावर पण एक सोल्युशन काढीनच. आणि आता उरला प्रश्न डेली लाईफवाला. तर कालचा आणि आजचा दिवस पूर्ण माझा तो आजारपणातच गेला आहे. म्हणजे डोकं एवढं दुखत होतं ना की मी नाही सांगू शकत ते आणि कसं काय होत होतं ते. तर त्यातच झालं. आजचा व्लॉग जायला मला वाटतं संध्याकाळी, रात्री जाईल. आणि उद्याचा व्लॉग हा मला पण वाटतं रात्रीच जाईल. पण बघीन उद्याच्या आणि परवाच्या दिवसात एवढा कॉन्टेंट शूट करीन ना की 2 पार्ट्समध्ये जाईल. ज्याच्यामुळे परत शेड्यूलवर येऊ आपण की 11 वाजता मी व्हिडिओ टाकायचा, तसा परत 11 वाजता व्हिडिओ येईल. तर तो असा सगळा प्रयत्न आता हळूहळू करीन. आणि बघू आता थोड्या दिवसाने काहीतरी चालला आहे विचार की इथून कुठेतरी बाहेर जाऊया, कुठेतरी बाईक काढून किंवा काहीतरी कसं काहीतरी बघूया. आपण कुठे जाता आलं तर नक्कीच जाऊ. तसं एवढं सगळं आहे. आता ठीक आहे, आता अंजली येते, मग तिला भेटू. मग आल्यावर जरा बघू काय बघतो ते आपण करता आले करू. बाकी सगळं काय निवांतच आहे. हां, तर हे सांगत होतो की टिक्याचा मोठा भाऊ यश मगाशी बोलायचं राहून गेलं. तर त्याने पुण्यामध्ये आंबेगावच्या पुढे एक रिसॉर्ट चालू केले, मोठं रिसॉर्ट चालू केले. तर त्याचं ओपनिंग होतं 30 तारखेलाच होतं, माझ्या बड्डेची होतो. पण काही कारणामुळे पॉसिबल नाही झालं मला जायला. तर ते रिसॉर्ट एवढं कमाल आहे ना मित्रांनो. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या इंस्टाग्रामची लिंक टाकतो, तुम्ही एकदा जाऊन बघा. आणि खरंच तुम्ही जात असाल ना राहायला, तर मला सांगा किंवा ह्याला सांगा, कोणाला तरी सांगा आणि तिथे नक्की जावा. खरंच एकदा काय बोलतो, व्हिजिट करण्यासारखी जागा आहे ती. मी स्वतः जाणार आहे आता. बघू थोड्या दिवसांनी मी स्वतःच जाणार आहे, तेव्हा तर रिव्ह्यू देईनच मी. पण व्हिडिओज बघून मला एवढं कमाल वाटलं ना की अरे बापरे बाप, मस्त असं आजूबाजूला सगळे डोंगर आहे, पूल आहे, काय बोलतो असं थिएटर रूम आहे, जेवण कमाल आहे. तर तसं सगळं आहे ना, सगळे बोलतो आहे ना. नाहीतरी मी इथे बोलायचो. इंस्टाग्रामवर टाकले ना भाई, ती लिंक टाकतो ना, खाली जाऊन त्या पेजला फॉलो करा. काय रिसॉर्टचं नाव काय? द ग्रीन हिल रिसॉर्ट. हां, द ग्रीन हिल रिसॉर्ट. तर ते नक्की जाऊन फॉलो करा त्या पेजला भाई. सगळे आपले जेवढे बघत असतील व्हिडिओ, तेवढ्या सगळ्यांनी जाऊन फॉलो करा त्या पेजला. कुठे जायचे? मोमोज खायला. हिला बाहेर जायचे मोमोज खायला.
लास्ट टाइम नाही खाल्लं हा? नाही, एकच पीस, 2-3च पीस. आपण जर 5 प्लेट घेतली असतील ना तर प्रत्येक प्लेट मधल्या 2-2 मोमोज खाल्ले. नाही, एक खाल्लेत. 2-2 काय हे? 2-2 मोमोज खाल्ले. एक- हे बघू हा टेस्टला. अरे टेस्ट नाही कळली, अजून एक दे ना. सेम मोमोज मागवलेले मी त्यातले एक खाल्ले. तुला मोमोजच खायचे, बाकी काय नाही खायचे. बाकी काय खाणार? बाकी वेगळं काहीतरी खाऊ शकतो अजून. काय वेगळं? मोमोज दजे मध्ये नाहीतर मोमोज. दजे दीदी दजेला काय फ्राईज खाणार फक्त. मग त्याच्यामध्ये असतात ना, चिकन पण असतं ना. अरे मला चिकन खायचं नाही यार. व्हेज पण असतं, व्हेज पण चांगलं लागतं. ओ आत्ता कळलं ह्याला चिकन नाही खायचं म्हणून ह्याला मोमोज. अगं असं काय नाही, तुम्ही खा मी येतो, मला काय प्रॉब्लेम नाही. तू व्हेज खा. खाईल चला मनी घ्या मग आता. चला हा चला. चला आता काय. तुला कोणाची वाट बघायची आहे यार? अरे काय टाइम देऊ असतो की नाही काय. अरे पण झालं ना आता, आम्ही थकून मागून आलोय, वाजले 7. भूक लागते आता. मी तर 4ला जेवलो. काय करायचं मग. काय नाही, समोर आल्यावर बरोबर भूक लागते. हा समोर आला ना बरोबर भूक लागते, समजलं ना. चला भाई काय काय कळतं. परवा ते लढे शूट केला आपण ते. हा हा कसं आहे हा. तर नमस्कार मित्रांनो, भाई यांच्याबरोबर धंद्याला लागलो आम्ही आता इथे आम्ही आता आलोय मोमोज खायला, कारण हिला भूक लागलेली, मोमोज खायची तलब झालेली. तर त्यासाठी इथे आम्ही आता पार्ल्यात आलोय मोमोज खायला. तर काय खायला आलाय. मी निघालो पनवेल आलाय. निघ ना, ट्रेन ते होती. निघ. ट्रेन काय इथे आहे ना रे, जा स्टेशनला जाऊन थांबतो जा. नाही ट्रेन अजून गोरेगावला. व्हेज मी मला मागवलं ना. मी व्हेज खातो. तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता ना, मग व्हेज का खाते. तूच बोलला खा. मी नॉनव्हेज खाऊ शकतो का. आता मला मागव व्हेज मागव. गो फास्ट. गोरेगाववरनं निघाले असं दाखवलं. आता पार्ल्यात आहे. नाही काय नाही, हे जी ट्रेन सुटली पनवेलची. खातो काय मोमोज अजून. मोमोज खातो काय मोमोज. हा दादे. अरे मी आत्ता बघितलं ट्रेन गोरेगावला. अरे मला सांगितलं की 8:35ला किंवा 40ला ट्रेन. आता काय बोलतात तुला हे लोक. 3D काय बोलतात. 3D म्हणजे काय दादा. डेंजर डिमसम दीदी 3D हे असते. दीदी. तर भाई जस्ट आम्ही आता आलोय घरी, आणि याच्यात माझं एडिटचं काम आहे. सो आज रात्री काही करून आपल्याला भाई एडिट करायचं खूप सारं. सो आजचा हा एवढाच व्हिडिओ होता मित्रांनो. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. भाई थोडा व्लॉग लेट होतो, सॉरी त्यासाठी, कारण खरंच जेन्युइनली खूप डोकं दुखत होतं रे, त्याच्यामुळे थोडं राहून गेलं. कदाचित हा ब्लॉग थोडा छोटा असेल तर समजून घ्या जरा, बाकी बोलूच. तुमच्या बेकरीत तुला खायला नाही मिळत. शर्ट कोणाचं आहे? शर्ट कोणाचं आहे. आम्ही म्हणते मग कोणाचं आहे. आशिषचं आहे. मग त्याची आई मला फोन करून सांगते यायची. त्याची आई फोन करून तुला मागते शर्ट. ही लाज वाटली बाई. काय हे मी वाला नाही, टाकणार, ते दुसरं वाला आहे. हे टाकणार बघतो आता. ते दुसरं बरोबर वाला हा आहे. एवढाच पाठ अरे मी टाकणार काल आहे. नेत होतो, विसरलो. अरे परवा. भाई तुम्ही ना शर्ट असं घरी जाऊन करता. आलाय ते. माझं पण फॉर्मल तुझ्याकडेच आहे, ब्लॅक आणि ग्रे. चालेल ते तू दिलेले. मी दिलेत की तुला वापरायचे होते म्हणून. हा तेच. कमी असेच देईल तुला. अरे हे घे वापर. ठीक आहे तुला. हा?